1995 साली कॅप्टन विनायक गोरे हे अवघ्या 26 वर्षाचे होते. 26 सप्टेंबर 1995ला ते पेट्रोलिंग करताना सीमेवर शहीद झाले. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो ना, तेव्हा खरंच या सगळ्यामागे ना आपण ह्याचा विचार करतो की त्यांच्या मागे त्यांचा परिवार असतो. तो कसा उभा राहतो, त्यांचं आयुष्य कसं असतं, अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. मात्र एका अशाच माऊलीला आज आपण भेटणार आहोत. ही माऊली आहे कॅप्टन शहीद झालेले विनायक गोरे यांची आहे. चला तर भेटूया. ही आता सध्या तरी सगळ्या भारतीय अखंड भारतीय सेनेची ही माऊली आहे. चला ऐकूया या बाई माणसाची कथा. हॅशटॅग बाई माणूस. मी अनुराधा गोरे आज तुमच्या भेटीला आली आहे. खरं तर माझी ओळख मी काय सांगू. एकदा मी एका आर्मीच्या फंक्शनला गेले होते. तिथे अनेक वीरमाता होत्या, वीरपत्नी होत्या, सर्व्हिंग ऑफिसर्स होते आणि त्यांचा जो एक वेटरन कर्नल होता त्यांनी माझी ओळख करून दिली की हा मुंबईतला आपला आवाज आहे. ती ओळख मला खूप आवडली आणि आज त्याच नात्याने मी तुमच्या सगळ्यांची गप्पा मारणार आहे. म्हणजे नेमकं काय तर आम्हाला तुमच्याकडून काय हवं आहे तेही सांगणार आहे, असं होतं तेव्हा काय तेही सांगणार आहे. आणि खरं बघायला गेलं तर अशी एक छान कविता आता बोलून गेली आहे की वो तो 40 जे आता मारले गेले पुलवामाला, वो तो सो गए है, सोते सोते हमको जगा कर चले गए है. मला असं वाटतं आज तीच वेळ आलेली आहे. खरं ते पहिल्यांदाच घडलं का असं बिलकुलच नाही. 47 पासून सतत होतच राहिलं. त्याच्या पूर्वीच्या लढाया आपण त्या सोडूनच देऊया. पण सध्या जी भारतीय सेना आहे, भारतीय आर्मी आहे, ती कशी आहे, काय आहे, कशी काम करते, ऑपरेशन्स होतात म्हणजे काय, एखादा हल्ला होतो म्हणजे काय, त्याला ही सगळे सामोरी जातात म्हणजे काय, आम्हाला खरंच काही माहिती नसतं. पण गंमत अशी असते की अशी जेव्हा बातमी येते म्हणजे आमच्याकडे आणखीन एक असा एक प्रघात रूढ आहे की देर इज नो न्यूज फ्रॉम द बॉर्डर इज अ गुड न्यूज. कारण अशी जेव्हा बॉर्डरवरून त्याच्या युनिटमधून न्यूज येते, तो स्वतः बोलत नाहीये, दुसरं कोणतरी बोलताय, तेव्हा ती धोक्याची घंटा असते. पहिल्यांदा सांगितलं गेलेलं असतं कित्येक वेळेला अपघात झालेला आहे, बरं नाहीये, काही वेळेला डायरेक्टली सांगितलं जातं नो मोर. आणि मग मला वाटतंय त्याचं घर, अख्खं घर हे नुसतं असं हदरून जातं. एवढं कोसळतं असं मी कधीच म्हणणार नाही, कारण शेवटी आम्ही सैनिकांचे नातेवाईक असतो. सैनिक हा काय आहे नेमका, त्याला जात धर्म पंथ एकच आहे, तो म्हणजे भारत माता. त्याची एकच आहे, भारत माता. कर्तव्य त्याचं तेच आहे की ते म्हणजे भारत मातेचं रक्षण करायचं. म्हणजे नेमकं कोणतं तर भारत माँ किंवा भारत एक जमीन का तुकडा है ही नाही. असं म्हटलं जातं ये भूमी है अर्पण की, ये भूमी है तर्पण की, ये भूमी है समर्पण की. इथले लोक, इथली भूमी, त्यातला इंच इंच या प्रत्येकाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे अशी मानणारी माणसं. आणि म्हणूनच हे कर्तव्य करताना धोके येणारच. अपंग झाला, मरण आलं तर तो प्रोफेशनल रिस्क म्हणून स्वीकारणारी ही सगळी माणसं. अर्थातच त्याच्या आईला, बायकोला, मुलांना सवय झालेली असते. वर्षानुवर्ष आपण लांब राहतोय. आपला नवरा कुठे आहे नाही माहितीच नसतं. माहितीच नाहीये की तो कोणत्या लोकेशनला आहे, आत्ता काय काम करतोय, तरीही आपल्या मुलांना सांभाळून घेणं. इतरांना तुम्हाला जसे सगळे त्रास असतात, शाळेचे ऍडमिशन्स आहेत, आजारपण आहे, पीक पाणी कसं झालं, काय झालं, कोणी पडलं झडलं, सगळे प्रॉब्लेम्स आम्हालाही असतात. त्याच्यावर एक ॲडिशनल टेन्शन असतं, ते म्हणजे आपला माणूस कुठे असेल, काय परिस्थितीमध्ये असेल आणि त्याला नेमकं काय फेस करावं लागत असेल. तो जेवला असेल की नाही, झोपला असेल की नाही, जंगलात वावरत असेल की आणखीन कुठे असेल. आणि मग ही जेव्हा बातमी येते तेव्हा आम्ही हादरतो तर नक्कीच. पण आम्ही मनाची खुणगाठ बांधतो की तो ज्या कामासाठी गेला ते काम आता आम्ही करणार आहोत. दुसरी एक खुणगाठ बांधतो, तो म्हणजे त्याला हवी असते काय बरं तर तो असं म्हणतो एका कवितेमध्ये, मेरी छुट्टी कम कर दो, मुझे तनखा आधा दे दो तो भी चलेगा, मुझे मेरा काम करने दो. आणि दुर्दैवाने भारतामध्ये आत्ता मला वाटते मोदीजींनी सांगितलेलं आहे, मी फ्री हँड दिलेलं आहे. आता बरेच वेळेला असं होतं की आमच्या सैनिकांना त्यांचं काम करताच येत नाही, उलट केलं का म्हणून कर्नल पठाण यांसारखे तुरुंगात जातात, त्यांच्यावर खटले चालवले जातात. तर हे खूप वेदनादायक त्यांनाही असतं, आम्हालाही असतं. जेव्हा असं आम्हाला दिसतं की अरे आमच्यासारखा जवान वेल ट्रेंड आहे, त्याच्यामध्ये AK-47 आहे आणि त्याला कोणतरी एवढी एवढी चिमुरडी पोरं दगडं मारतायत, इट हर्ट्स अस. कारण दगडं मारतायत एवढंच फक्त इथल्या लोकांना माहिती असतं, पण दगड मारणाऱ्याच्या हाताच्या मागे जे मन आहे आणि मागे जे हात आहेत ते आम्हाला माहिती असतं. आणि म्हणून मला सगळ्यांना सांगायचंय, ते तर त्यांचं काम करून निघून गेले.
मात्र आज गरज आहे तुम्ही आणि मी सैनिकांचे हात बळकट करण्याची. कसे बळकट करणार? कारण अनेक जण विचारतात की आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, मी काय करू? मी तर सांगते की कोणत्याही सैनिकाला किंवा सैनिक परिवाराला सगळ्यात मोठी मदत असेल ती आर्थिक बिलकुल नाही, तर मानसिक आधार देण्याची. सैनिक असताना सुद्धा त्याच्या परिवाराची काळजी घेण्याची. तो गेल्यानंतर त्या परिवाराकडे जाऊन विचारणं की तुला काय हवी आहे मदत. अनेक प्रकारची मदत हवी असते. दुसरी आज जी गरज आहे ती म्हणजे आपण लिटरेट होण्याची. कारण आज मला असं जाणवतं की आपल्यापैकी उच्च शिक्षित लोक सुद्धा त्यांना सेना लढाया याबद्दल खरंच काही माहिती नाहीये. यासाठी आपण सरकारला मागूया की एखादं इन्फॉर्मेशन सेंटर बनवा की ज्या ठिकाणी आम्हाला ही सगळी माहिती मिळेल. आणखीन आपण एक मागणी करूया आणि ती म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्येच वीर नारींचा जो आकडा आहे की ज्या अगदी 25शीच्या किंवा 30शीच्या आसपासच्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा लहान आहेत, त्यांचा आकडा काही शेकड्यात आहे. त्यांच्यासाठी आपण वीर नारी निकेतन बांधूया आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटरची मागणी करूया. आजकाल गंमत अशी असते की एक दोन नव्हे तर असंख्य जवान 10वी-12वी झाल्यानंतर बिचारे सैन्यात जातात. बाहेर पडताना मात्र ते 10वी-12वी नाही, आधी तरी आणखीन भरपूर शिकलेले असतात, तो भाग वेगळा. म्हणजे बायका मात्र शिकलेल्या असतात. त्यांच्यासाठी आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे मागणी करूया की यांना केवळ C आणि D नको रे बाबांनो. त्या शिकलेले आहेत, इंजिनियर झालाय, कोणी MBA केलेलं आहे, कोणी MA विथ इंग्लिश केलेलं आहे, कोणी ॲडव्हर्टायझिंग केलेलं आहे, कोणी आणखीन काही केलेलं आहे. तर त्यांना शासकीय किंवा निमशासकीय ऑफिसमध्ये तुम्ही त्यांना जॉब्स द्या B आणि A ग्रेडच्या. आणखीन आपल्याला काय करता येऊ शकेल तर मला असं वाटतं की जसा आपला शत्रू ना देशाच्या बाहेर आहे ना, देशाच्या सीमाच्या पलीकडे आहे ना, तसा देशाच्या आत सुद्धा आहे. आणि या देशाच्या आतल्या शत्रूचा समाचार घ्यायचं काम तुम्हाला आणि मला करायचंय. कारण असं म्हटलं जातं की कोणताही सैनिक जोपर्यंत तिथल्या लोकांची साथ त्याला मिळत नाही ना, तोपर्यंत काहीच करू शकत नाही. दुसरंही आपण एक असं करूया की ऑपरेशन सद्भावना नावाचं एक आर्मीचं ऑपरेशन आहे. त्याचं हॅशटॅग आहे विनिंग द हार्ट्स अँड माइंड्स ऑफ द पीपल ऑन द बॉर्डर स्टेट. आर्मी त्यांच्या परीने करतेच करते. काही NGOजही करतात, विवेकानंद केंद्रासारखी काही कामही करतात. ज्यांना प्रत्यक्ष लढाईवर जाता येणार नाहीये ना, त्यांनी अशा लोकांशी जोडून घ्यायचं. सीमेवरच्या भागांशी मन जोडण्यासाठी काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी. अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणखीन एक मला छोटंसं सांगायला आवडेल ती म्हणजे प्रार्थना करूया की आमच्या सैनिकांचं बळ आहे ते वाढव, सामर्थ्य वाढव. त्यांना शस्त्रास्त्रांची कमी कधी पडू दे नको. वेळ आली तर आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन देतो, पण त्यांना भरपूर शस्त्र खरेदी करा. कारण 47 पासून आजपर्यंत प्रत्येक लढाईत हेच झालं की आपल्या शत्रूकडे अधिक चांगली पॉवरफुल लेटेस्ट शस्त्र आहेत, आमच्या सैनिकांकडे नाही आहेत. आणि म्हणून ती शस्त्र मिळवण्यासाठी त्यांचे हात भक्कम करण्यासाठी आपण शासनालाही विनंती करूया, आपण फंड रेज करूया, आणखीन काहीतरी करूया. आणि कुठल्याही प्रकारे कोणीही, मग तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य मनुष्य असू दे किंवा राजकीय पुढारी असू दे, सैन्याचं मनोबल खचेल असं तुम्ही करू नका. सैन्य हा अपॉलिटिकल असतं, त्याला कोणताही पक्ष जात धर्म नसतो. आम्हाला तसंच राहून द्या, तुमच्या वादात आम्हाला ओढूया नको. पण भारत माता ही तुमची माझी सगळ्यांची आहे. तिची सुरक्षितता, तिचा सन्मान, तिचा उत्कर्ष यासाठी तुम्हाला आणि मला सगळ्यांना काम करायचंय. गंमत अशी असते की मगाशीच मी म्हटलं की एखादी घटना झाल्यानंतर फोन येतो, क्षणभर खूप वाईट वाटतं, पण आम्हाला बळ असतंच ते आणखीन वाढतं. कारण जेव्हा आपला मुलगा सेनेत जाणार असं म्हणतो तेव्हा त्याच्या मागचे सगळा इतिहास आम्ही वाचलेला असतो ना, काय होणार आहे ते. पण त्याच्यानंतर मी या दुःखातून जी वर यायला मदत केली ती परत मला माझ्या मुलानेच केली. अर्थात आमचे कुटुंबीय आमच्या समोर असतातच. काय मदत केली म्हणजे तर तो नेहमी मला सांगायचा, त्याचं स्वप्न होतं की एकदा तरी का होईना कराची आणि लाहोरपर्यंत धडक मारता आलीच पाहिजे. तो अनेक वर्ष जेव्हा पंजाब होरपळत होता तेव्हा पंजाबमध्ये होता, जेव्हा काश्मीर होरपळत होतं तेव्हा काश्मीरमध्ये होता. 90s मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू होती आणि तेव्हा तो सांगायचा की जर माझं काही बरं वाईट झालं नाही, मला जर जिवंतपणी एखादं चक्र मिळालं तर फारच छान, पण तसं जर झालं नाही, मी मेल्यानंतर जर मला असं काही सन्मान मिळणार असेल नाही, तर तू जा आणि डोळ्यातून अश्रू काढू नकोस, कारण तू कॅप्टनची आई आहेस. मला वाटतं त्याचे हे जे शब्द होते ते मला खूप प्रेरक होते. दुसरी गोष्ट अशी होती की तो जेव्हा इथे होता तेव्हा तो लोकांना एम्पॉवर करा यासाठी काही प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट करायचा तो म्हणजे कित्येकांना सैन्यात जायचं म्हणजे काय ते माहिती नसतं, कोणाला जाता येतं तेही माहिती नसतं. तर हा नाक्यानाक्यावर, कॅन्टीनमध्ये, कॉलेजच्या अतिशय अप्रतिम तेजपुंज आकर्षक असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. डोळे आणि वाणी दोघंही जणू काही त्याला वरदान मिळालेलं होतं. आणि तिथल्या तो युवकांना सांगायचा, अरे तुम्हाला हवंय काय नेमकं, तुमचं युथ कशात आहे. आणि ते जर तुम्हाला कारणी लावायचं असेल ना, तुमचं युथ म्हणजेच यौवन,
तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे सेनेत सामील व्हा. ज्याला कोणाला वाटतं विमान चालवायचं आहे त्याला ते मिळेल, रणगाड चालवायचं आहे ते मिळेल. कोणाला असं वाटतं की अतिशय छान आपल्याला काही आर्किटेक्चर करायचं आहे ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला हवं ते काम तिथे मिळू शकेल, कारण सेना एक मोठं कुटुंब आहे. मात्र असं वायफळ कुठचं तरी नाक्यावर उभं राहून गप्पा मारण्यात नका व्यर्थ जीवन घालवू. आणि मग मी तीच लाईन पकडली. मुलांना शाळेमधल्या कॉलेजमधल्या सेनेत जा असं सांगायला सुरुवात केली. मात्र मग माझ्या असं लक्षात आलं, मगाशी मी जे पहिल्यांदा म्हटलं होतं की नागरिकांच्यात अज्ञान असतं, ती माझी केस काही फार लांब नव्हती. मग मला असं आढळलं की यांच्या जीवनाला वेगवेगळे आयाम आहेत. मग मी लोकांना भेटणं, पुस्तकं लिहिणं, सियाचीन म्हणजे काय, 1971ची लढाई म्हणजे काय, अपंग जवान म्हणजे काय, हे सगळं लिहित गेले. त्यानिमित्ताने मला आणखीन माझ्यासारख्या असंख्य फॅमिली मिळत गेल्या. आणि मग मला असं वाटतं की आपण जेव्हा समोर असतो ना एकमेकाच्या, ऊर्जा एकमेकाला देत असतो आणि घेत असतो. ते माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात जी जी मला माणसं भेटली, मग तो एखादा इंडस्ट्रियलिस्ट असू दे, एखादा छोटा मोठा कामगार असू दे किंवा आणखीन कोणता असू दे, या प्रत्येकाकडून मला ऊर्जा मिळाली, मी ऊर्जा दिली. आणि ऊर्जाचा असा एक्सचेंज होता होता मला असं वाटतंय मी आता खूप वर पोचली आहे. पण हा एंड मात्र नक्कीच नाही आहे. लोकमतच्या माध्यमातून मी आज तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करते. मला असं वाटतंय तुमची मनं संवेदनाशील आहेतच आहेत, त्याला आणखीन थोडं संवेदना करा. आज अश्रूंची गरज नाही आहे. तुमच्या अश्रूंची फुलं झाली पाहिजेत, अंगार झाला पाहिजे आणि तुमच्या मनामनातून आणि हृदयातून ज्वालामुखी प्रकट झाला पाहिजे. त्या ज्वालामुखीच्या ज्वाला बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि एकदा पाकिस्तानला नेस्तनाबूत केल्याशिवाय मला नाही वाटत आहे आपल्याला शांतपणे झोप येईल. व्हॅलीचा भाग आहे, गिलगिट एजन्सी आहे, किंवा अगदी एक गोळीही न चालवताना बाल्टिस्तान आपण गमावलेलं आहे. अतिशय छान संधी आहे, ती आपण आपल्या ताब्यात घेऊया. तरच आपल्याला छान आणि सुरक्षित झोप लागेल. एक तर आपण नक्कीच करू शकतो, ती म्हणजे देवाला प्रार्थना. ती आपण रोज करूया. मी आहे बाई, बाई माणूस.